नमस्कार. काल ट्रेंडी कोकोनट आईस्क्रीमचा पार्ट 1 तुम्ही पाहिलाच असेल. तर आज पार्ट 2मध्ये मी काय केलं आहे, आपण जे बॅटर मिश्रण फ्रीज करायला ठेवलेलं, ते 4 तास फ्रीज करून घेतलं. नंतर मिक्सरमध्ये ते छान फ्लफी होईस्तोवर वाटून घेतलं आणि परत फ्रीज करायला ठेवलं. ती प्रोसेस मी काही तांत्रिक कारणास्तव तुम्हाला दाखवू शकली नाही, रेकॉर्ड करू शकली नाही आहे. तर मग फ्रीज केल्यानंतर आता ते आईस्क्रीम तयार झालं आहे की नाही ते आपण पाहूया. तर मी या एअरटाईट कंटेनरमध्ये ते आईस्क्रीम फ्रीज करायला ठेवलेलं. आता बघूयात झालं आहे की नाही. हे बघा, छान असं आईस्क्रीम सेट झालेलं आहे. मी जेव्हा ते वाटून घेतलं तेव्हा त्याच्यामध्ये मी थोडीशी वेलची पूडसुद्धा घातलेली, त्यामुळे फ्लेवरसुद्धा छान येईल. आता आपण हे सर्व करायला काढूयात. तर हे बघा, आपलं आईस्क्रीम तयार आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आईस्क्रीमसाठी एक लाईक तो बनता आहे आणि ही रेसिपी सर्वांपर्यंत पोहोचावी त्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळावं यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओससह निराली हँडमेड क्रिएशन या चॅनलवर. धन्यवाद.